नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMC क्लर्क रिझल्ट 2025 त्याचबरोबर त्यात आपण काही पॉईंट डिस्कस करणार आहे जे की तुमच्या मनात जे डाऊट आहे ते डाऊट हे पूर्ण होतील। जसं की फर्स्ट आन्सर की येऊन गेलेली आहे, त्याचबरोबर सेकंड आन्सर की केव्हा येणार, त्याचबरोबर पूर्ण प्रोसेसला किती वेळ लागेल। ह्या BMCच्या खूप वेळ खाऊ प्रोसेस होत आहे। त्यानंतर BMCचा जो रिझल्ट आहे, BMCचा रिझल्ट का डिले होत आहे, तर सगळ्यांना याचा रागसुद्धा येत आहे। एवढ्या उशीर नाही व्हायला पाहिजे BMCचा रिझल्टला। तर चला एक एक मुद्द्यावर आपण डिस्कशन करूया। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलवरची रिअल आणि ऑथेंटिक माहिती वाटेल असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचं बेल आयकॉन बटन प्रेस करा, अन्यथा करू नका। जी माहिती मला भेटलेली आहे, मी बरेच दिवसाचा व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करत होतो, बट माझ्याजवळ जी रिअल ऑथेंटिक माहिती होती ती रिअल ऑथेंटिक माहिती माझ्याजवळ आलेली नव्हती। आता जी माझ्याजवळ माहिती आलेली आहे ती रिअल आणि ऑथेंटिक आहे। तुम्ही बघू शकता, जी प्रोसेस मी जी माहिती सांगेल, जी डेट सांगेल तुम्हाला, त्याच डेटला सगळ्या काही गोष्टी घडणार आहे तुम्हाला सांगतो। आणि त्याचं रिझन बी सांगणार आहे मी तुम्हाला, तर त्या गोष्टी का घडणार आहे बघा। सर्वांना माहितीच आहे, या ठिकाणी नवीन पेज ओपन करतो। सर्वांना माहितीच आहे, जी BMCची एक्झाम आहे ती डिसेंबर महिन्यात झालेली आहे। किती रे, डिसेंबर महिन्यात एक्झाम झालेली आहे, डिसेंबर 2024मध्ये बरोबर। आय थिंक 12, 13, 14 असं काहीतरी 17, 18 डिसेंबरपर्यंत ही एक्झाम चालली होती। 2024मध्ये एक्झाम झाली। खूप मुलांनी या ठिकाणी फॉर्म अप्लाय केलेला होता। आणि जी आन्सर की होती, आन्सर कीसुद्धा आलेली आहे। पण ही आन्सर कीमध्ये बऱ्याच गोष्टी काय रे चुकीच्या होत्या। बरेच क्वेश्चनचे जे उत्तर होते ABCD, जर का बरोबर उत्तर त्याचं A असलं तर BMCनं आन्सर काय दिलेलं आहे, C नंबरचं याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। तर ॲक्च्युअल उत्तर जे विद्यार्थ्याचं आहे ते Aचे। तर विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, तर ह्या A नंबरच्या जे ऑप्शन आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। आता या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या जर पाहिली तर जास्त विद्यार्थ्यांची संख्या नव्हती। या ठिकाणी 1 लाख ॲप्रॉक्सिमेट विद्यार्थ्यांची संख्या होती आणि जास्तीत जास्त 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं असावं, असं गृहीत धरतो मी की बाबा जास्त नाही, कारण की जेमतेम विद्यार्थ्यांना जास्त मार्क आलेले नाही। 70-75 मार्क त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चेक केलेले आहे की तेवढे मार्क त्यांना बसत आहे, म्हणजे प्रश्न तेवढे बरोबर येत आहे। आता या ठिकाणी एवढं डिले का होते एक्झामला, याचा सेकंड रिस्पॉन्स शीटला, तर बघा ही आहे वेळ खाऊ प्रोसेस कोणाची, BMCची। याच्या अगोदर एवढी वेळ नाही लागलेला BMCला, पण आता हा वेळ लागत आहे। तर का लागत आहे तर मी तुम्हाला सांगतो। सगळ्यांना माहीतच आहे, सध्या जे आहे त्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे बरोबर। आणि जो काही स्टाफ आहे BMCचा, जो काही सर्व स्टाफ आहे तो स्टाफ आहे लागलेला कशामध्ये रे, निवडणुकीच्या कामाला, BMCचा सर्व स्टाफ बरोबर। त्यामुळे BMCनं काय केलेलं आहे माहिती आहे का, ह्या रिझल्टला आणि सेकंड रिस्पॉन्स शीटला काय केलेलं आहे, थोडं बॅकला ठेवलेलं आहे की म्हणजे हे महत्त्वाचं काम नाही, म्हणजे असं त्यांना वाटतं की हे एवढं महत्त्वाचं नाही। रिझल्ट लागलेला आहे, रिस्पॉन्स शीट आपण दिलेली आहे, फर्स्ट रिस्पॉन्स शीट, सेकंड रिस्पॉन्स शीट। तर त्यामुळे काय आलं माहिती आहे का, हे सगळा स्टाफ बिझी झाल्यामुळं हा जो BMCचा रिझल्ट आणि सेकंड रिस्पॉन्स शीट आहे हा कसा रे एका कोपऱ्यात जाऊन पडलेले आहे सगळ्या गोष्टी, म्हणजे ॲक्च्युअल याच्यावरती कोणाचं लक्ष नाही राहिलेलं। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस ही प्रोसेस कशी फास्ट झाली, एकदम रिझल्ट फास्टमध्ये लागला। तर आता काय होणार मी तुम्हाला सांगतो, एक डेट सांगतो मी तुम्हाला, त्या डेटवाईज सगळ्या गोष्टी एकदम सोयीस्कर घडणार आहे। बघा या ठिकाणी आता चालू आहे फेब्रुवारी महिना, आजची तारीख आहे 8 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आजची तारीख आहे बरोबर। तर तुम्हाला मी मला कन्फर्म डेट जेवढी माहिती आहे तेवढी सांगतो मी तुम्हाला की त्या दरम्यान 100% ही प्रोसेस होणार आहे। तर बघा किती रे, 18 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी, 18 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी। तुम्ही जर बघितलं ह्या 8 दिवसाच्या कधी पण तुम्हाला या ठिकाणी सेकंड रिस्पॉन्स शीट प्राप्त होऊ शकते। ही झाली कशाची, सेकंड रिस्पॉन्स शीट येण्याची तारीख। त्यानंतर काय होणार आहे, आता येणार आहे रिझल्ट कधी लागणार आहे, तर रिझल्टचं सांगतो मी तुम्हाला। ही तारीख लक्षात ठेवा, 18 फेब्रुवारीपासून ते 26 फेब्रुवारीच्या दरम्यान कधी पण तुमची आन्सर शीट येणार आहे। त्यानंतर जी गोष्ट आहे आता समोरची ती आहे डिले का होते एक्झामचा रिझल्ट, तुम्हाला सांगितलं निवडणुकीच्या कारणाने। आणि
पूर्ण प्रोसेसला किती वेळ लागेल, आहे जी प्रोसेस आहे या प्रोसेसला किती वेळ लागणार आहे. 18 ते जी आहे आपली तारीख 25 फेब्रुवारी दरम्यान धरू झाला. 18 ते 25 फेब्रुवारी दरम्यान या 7-8 दिवसात तुमची जी आहे ती सेकंड रिस्पॉन्स शीट येऊन जाणार आहे. आणि याचा जो फायनल रिझल्ट आहे, फायनल रिझल्ट कधी लागणार आहे तर बघा मार्चचा जो पहिला आठवडा आहे, फर्स्ट वीक, या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला BMCचा रिझल्ट लागलेला दिसेल. फर्स्ट वीकमध्ये सगळे कॅटेगरी वाईज कट ऑफ सगळ्या काही गोष्टी याच्यात होईल. आणि मार्चचा जो थर्ड वीक आहे, मार्चच्या थर्ड वीकला ते DVला बोलवणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, मार्चच्या थर्ड वीकला. बरोबर. तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट याच्यात काय होणार आहे, फायनल मेरिट लागणार आहे. त्यानंतर डायरेक्ट DVला मुलं बोलवणार आहे. कारण की यामध्ये टायपिंग नुसती काय सांगितलेली आहे की नुसतं ते टायपिंगचं प्रमाणपत्र पाहिजे ना. या ठिकाणी टायपिंगची स्किल टेस्ट घेणार ना, काही कम्प्युटरवरती एक्झाम वगैरे घेणार, काहीच नाही. डायरेक्ट वन टाईम डायरेक्ट सिलेक्शन होणार, म्हणजे सरळ सेवासारखी एक एक्झाम आहे. तर ही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली, याच पद्धतीने ही प्रोसेस समोर पुढे चालत जाणार आहे. एवढा वेळ लागणार आहे. तुम्ही जर ह्या ठिकाणी काउंटिंग केलं आजपासून तर मिनिमम या ठिकाणी आपण मिनिमम सांगतो आहे अगोदरच, मॅक्सिमम टाईम जास्त लागणार नाही. आता सगळ्या गोष्टी कशा आहे आटोक्यात आलेल्या आहे आणि ती एकदा महानगरपालिकेची निवडणूक झाल्या तर सगळ्या गोष्टी कशा एकदम क्लिअरमध्ये होऊन जाणार आहे. तर ह्या ठिकाणी जे आहे ना, तुम्ही 18 फेब्रुवारीपासून जर तुम्ही कालावधी पकडला, 18 फेब्रुवारी ते 18 मार्च पकडा. तुम्हाला थर्ड वीकमध्ये सांगितलं मी 18 मार्चपर्यंत. बरोबर. ह्या ठिकाणी टोटल तुमचा आजच्या तारखेपासून हा 1 महिना प्लस हे 7-8 दिवस, म्हणजे लगभग 1 महिना 15 दिवसात जी प्रोसेस आहे तुमची, 1 महिना 15 दिवसात ही प्रोसेस सगळी तुमची कंप्लीट होणार आहे BMCचा डायरेक्ट फायनल. बरोबर. आता तुमच्याजवळ पर्याय काय आहे, यूट्यूबवर व्हिडिओ बघणे हाच पर्याय राहिलेला आहे का? नाही. आता तुमच्या हातात काय काय होतं, एक्झाम देणे, एक्झामचा फॉर्म भरला तुम्ही एक्झामचा, त्याचबरोबर तुम्ही त्याची प्रिपरेशन केली, एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर रिस्पॉन्स शीट जी फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली ती रिस्पॉन्स शीट तुम्ही या ठिकाणी चेक केली आणि तुम्हाला माहितीच आहे तुम्ही किती पाण्यात आहे. बरोबर. म्हणजे तुम्हाला किती मार्क आलेले आहे. तुम्हाला या ठिकाणी 100 क्वेश्चन बरोबर आहे तर तुमचे किती प्रश्न बरोबर आलेले, 75 प्रश्न बरोबर आलेले आहे, 85 आलेले आहे का 90 आलेले, हे तुम्ही चेक केलेलं आहे का 55 आलेले, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आपल्याला किती प्रश्न बरोबर आलेले या ठिकाणी. बरोबर. तर एकदा सांगतो मी तुम्हाला, ज्या विद्यार्थ्याचे किती रे 80+ प्रश्न बरोबर आहे त्यांना डायरेक्ट ह्या ठिकाणी फायनल सिलेक्शनची इच्छा ठेवली चालते. म्हणजे फायनल सिलेक्शन आहे 80+ वाले विद्यार्थ्याचं कंपल्सरी होणार आहे. आता ह्या ठिकाणी बरेच जण म्हणतात सर नॉर्मलायझेशन किती मार्कच होणार आहे. तुम्हाला सांगतो एक्झाम काही जास्त दिवस चाललेली नव्हती आणि एक्झामला जी मुलं होती ते पण खूप फार कमी बसले होते. जास्तीत जास्त नॉर्मलायझेशनमध्ये 4 ते 5 जास्तीत जास्त सांगितले. आणि मिनिमम जर तुम्ही ह्या ठिकाणी विचार केला, मिनिमम किती मार्क वाढू शकते तर मिनिमम जास्त नाही 2 ते 3 हार्डली 2, जास्तीत जास्त 3 मार्क वाढू शकते. आणि एखाद्याची खरंच अवघड शिफ्ट असली तर त्या ठिकाणी 4 ते 5, म्हणजे जास्त या ठिकाणी डिफरन्स पाहायला भेटणार नाही. 1-2 प्रश्न तुम्हाला म्हणजे 1-2 प्रश्नाचे मार्क शिल्लक भेटतील तर बाकी जास्त काही नाही. म्हणजे तुमचे जर या ठिकाणी 78 असले तर या ठिकाणी 2 जर मार्क प्लस केले तर किती 80. तर या 80वाल्या विद्यार्थ्यांनी होप ठेवा. बाकीचे जे विद्यार्थी फालतू ह्या गोष्टी बघत आहे यूट्यूबवरती, सर कट ऑफ किती जाणार, सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार, BMCला अजून किती वेळ लागणार आहे, आणि हे जे प्रश्न विचारते कोण विचारते माहिती आहे का, ज्यांना कमी मार्क्स आहे. का रे, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत तेच विद्यार्थी हे प्रश्न करत आहे. हुशार जे विद्यार्थी आहे ना ते ह्या गोष्टीच्या नांदी लागतच नाही. ते काय करतात, नेक्स्ट एक्झामला टार्गेट करतात. जी काही नेक्स्ट एक्झाम महिला व बालविकासची असेल, समाज कल्याणची विभागची एक्झाम असेल, त्यांचं ते त्या एक्झामची काय चालू आहे, त्यांची प्रिपरेशन चालू आहे. ते यूट्यूबवरती फालतू व्हिडिओ कोणाचा बघत नाही आणि काहीच नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो की काय करायचं, तुम्ही तुमचा अभ्यास करा. हे रिझल्ट ही प्रोसेस लागणारच आहे. मी तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं वेळ लागणारच आहे. त्यामुळे जास्त चिंता करू नका, तुमचा अभ्यास चालू द्या. बरोबर. जी एक्झाम असेल तिला टार्गेट करा. तुम्ही एक्झाम दिली, सगळं काही केलं BMCचा, आता हे यूट्यूबवर फालतू व्हिडिओ पाहणं सोडून द्या. आणि माझं हे शेवटचा व्हिडिओ आहे, आता मी पण बनवणार नाही. म्हणजे जवळपास ॲन्सर शीट आली ती तेव्हाच मी हा व्हिडिओ बनवला होता कट ऑफबद्दल एक. आणि आता म्हणजे लगभग जर विचार केला तुम्ही तर डिसेंबर महिन्यात मी व्हिडिओ बनवले होते, जानेवारी महिन्यात व्हिडिओ बनवला होता मी. तर आता डायरेक्ट मी फेब्रुवारी महिन्यात व्हिडिओ बनवते. आणि डायरेक्ट आता जो व्हिडिओ येईल माझा, तो डायरेक्ट काय रे रिझल्ट लागल्यानंतरच डायरेक्ट व्हिडिओ येईल. म्हणजे मे बी कधी माहिती आहे का, मार्च महिन्यात डायरेक्ट आता BMCवरती व्हिडिओ येईल. ज्यावेळेस तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होईल त्या ठिकाणी तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे
तीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होईल. सेकंड रिस्पॉन्स शीट, त्यानंतर BMCचा रिझल्ट पण तुमच्या हातात राहील आणि फायनल सिलेक्शन पण हातात राहील. तर मला आता काय करायचं आहे माहिती आहे का, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे की तुम्हाला BMCमध्ये किती मार्क्स पडलेले आहे ते कमेंट बॉक्समध्ये छापायचे आहे. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.